मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवरायांनी नापीक जमीन पिकाऊ करण्यासाठी अथक प्रयत्न केले. शेतकऱ्यांना मोठमोठ्या सवलती दिल्या. जे शेतकरी मंडळी जमीन पिकाऊ करील, पीक काढेल, त्यांना पहिली 5 वर्ष शेतसराव माफ केला. त्यांना गुरेढोरे बैल पुरवले. जमीन लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. जो कोणी बांध बंदिस्त करील, नवीन खार जमीन पिकास आणील, त्यास पहिली काही वर्षी शेतसराव माफ केला जाईल. नंतर एकरी 4 आणे महसूल घेण्यात येत असे. ज्या ठिकाणी अतिवृष्टी अवर्षणका होईल अशा काळी शेतकऱ्यांना धान्य पुरवले जात असे. राज्यामध्ये कोणी उपाशी राहणार नाही याची ते काळजी घेत असत. पाटबंधारा बांधून शेतीसाठी जे शेतकरी पाणी वापरील त्यांना शेत जमीन इनाम म्हणून देत असत. शेतीसाठी कालव्याचे पाणी दर 8 दिवसातून एकदाच वापरावे असा नियमही केला होता. जिरायती शेतीवर बागायत शेती करावी यासाठी शिवरायांनी अथक प्रयत्न केले. सामान्य गोरगरीब रयतेला जमिनीचे मालक केले. त्यामुळे उदरनिर्वाहाचे माध्यम निर्माण होऊन गावगाड्यामध्ये आपलेपणा वाढत गेला आणि त्याचा उपयोग शिवरायांना पुढे स्वराज्य कार्यासाठी झाला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.